खूप वर्षांपूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव होतं. त्या गावात गोपाळ नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धावान शेतकरी राहत होता. त्याच्याकडे संपत्ती नव्हती, पण मनात महादेवांवर अपार प्रेम होतं. दररोज पहाटे तो उठायचा, नदीवर जाऊन स्नान करायचा आणि जवळच्या शिवमंदिरात जाऊन नमः शिवाय म्हणत अभिषेक करायचा. एके दिवशी कैलासावर बसलेले शिव आणि पार्वती पृथ्वीवरील भक्तांबद्दल चर्चा करत होते. पार्वती म्हणाल्या, स्वामी, सगळे भक्त सुखात असताना तुमचं नाव घेतात, पण ह्या संकटात किती जण आठवतात. महादेव मंद हसले. देवी, चला परीक्षा घेऊया एका भक्ताची. दुसऱ्याच दिवशी गोपाळच्या आयुष्यात संकटांचं वादळ आलं. त्याच्या शेतात पिकं सुकली. गाय आजारी पडली. घरात अन्न संपलं. गावकरी म्हणाले, गोपाळ, इतकी पूजा करून काय फायदा? देवाने तुला काय दिलं? क्षणभर गोपाळच्या मनात शंका आली. पण त्याने डोळे मिटले आणि म्हणाला, देव माझी परीक्षा घेत आहेत. मी त्यांना सोडणार नाही. त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता. मंदिरात कोणी नव्हतं. पण गोपाळ भिजत भिजत मंदिरात गेला आणि शिवलिंगासमोर बसला. तो रडत म्हणाला, महादेव, जर ही परीक्षा असेल तर मला शक्ती द्या, पण माझी श्रद्धा कधीच तोडू नका. तेवढ्यात मंदिरात तेजस्वी प्रकाश पसरला. समोर स्वतः शिव आणि पार्वती प्रकट झाले. गोपाळ थरथर कापत त्यांच्या चरणी पडला. पार्वती हसून म्हणाल्या, गोपाळ, तू ह्या भक्तीचा अर्थ दाखवला आहेस. महादेव म्हणाले, संकटातही जो श्रद्धा सोडत नाही, तोच खरा भक्त. तुझ्या घरी उद्यापासून सुख आणि समृद्धी नांदेल. दुसऱ्या दिवशी सकाळी गावक्यांनी आश्चर्याने पाहिलं. गोपाळचं शेत हिरवंगार झालं होतं. गाय बरी झाली होती. घरात अन्नधान्य भरलं होतं. गावक्यांना समजलं, भक्ती ही व्यवहारासाठी नसते, ती विश्वासासाठी असते. देव आपल्याला सोडत नाहीत. ते फक्त आपली श्रद्धा किती खोल आहे हे पाहतात.